क्षेत्र पाचुंदा येथून बाबीर देवस्थान रुई इंदापूरकडे दिंडीचे प्रस्थान गावभर भव्य मिरवणूक संपन्न. नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथील श्री क्षेत्र पाचुंदा येथून बाबीर देवस्थान रुई इंदापूरकडे जाणाऱ्या पारंपरिक पायदिंडीचे प्रस्थान हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज शिंदे यांच्या अधिपत्याखाली भक्तिमय वातावरणात झाली. यावेळी मानाच्या अश्वाला मान देत अश्वाला दिंडीच्या पुढे चालण्याचा मान दिला. हे दिंडीचे वैशिष्ट्य आहे. तर बाबीर देवचा गुलाल अंगावर पडला तर आशीर्वादच मिळतो व सर्व मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकात आख्यायिका आहे. यावेळी गावभर टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि अभंग भजनांच्या सुरेल स्वरात व गज नृत्य गज ढोलाच्या आवाजात व डीजेच्या तालात आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. दिंडीत मोठ्या संख्येने वारकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भक्तिभावाने दिंडीला निरोप दिला. गावभर सडा रांगोळ्या काढत हरिभक्त परायण शिंदे महाराजांचे पूजन करून संत पूजन करण्यात आले. दिंडी प्रस्थानापूर्वी पूजन, आरती व हरिनामाचा गजर करण्यात आला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरावून गेला होता. दिंडीचा मार्गभर विविध ठिकाणी ग्रामस्थांनी वारकऱ्यांचे स्वागत करून पाणी, अल्पोहार व इतर सेवा दिल्या. हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 3 पिढ्यांपासून ही दिंडी भक्तिभावाने आयोजित केली जाते. या परंपरेमुळे वारकरी संप्रदायाची संस्कृती जपली जात असून समाजात एकात्मता, श्रद्धा आणि भक्तीची भावना दृढ होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. हा दिंडी सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी पाचुंदा बाबीर देवस्थानचे अध्यक्ष मायनाथ शिंदे व विश्वस्त यांनी अनमोल परिश्रम घेत नियोजन केले. यावेळी हरिभक्त परायण गुरुवर्य बाबासाहेब महाराज शिंदे यांनी आपली मुलाखत दिली. तर पाहूया सविस्तर. नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र पाचुंदा येथून आज आपण श्री क्षेत्र बाबीर देवस्थान पाचुंदा या ठिकाणाहून रुई येथील बाबीर देवस्थान इंदापूर या ठिकाणी दिंडी सोहळा या ठिकाणी निघालेला आहे. हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज शिंदे यांच्या आधिपत्याखाली हा हजारोंच्या संख्येमध्ये दिंडी सोहळा या ठिकाणी आपण काढत आहोत. या दिंडीची शिस्त आणि या दिंडीमध्ये जे भाविक या ठिकाणी जाणार आहेत, निश्चित हे नामांकित अशी दिंडी परिसरातील आहे आणि निश्चित महाराज आपण या दिंडीला घेऊन सोबत चाललेला आहात. या दिंडीची शिस्त आणि या दिंडीला आपण शुभेच्छा देणार. काय सांगाल आपण या दिंडीबद्दल आणि किती वर्ष परंपरा आपल्या दिंडीची आहे? आपली परंपरा बाबाची 5 लोक घेऊन गेलेले आहेत. तर ते पाय 5 लोकांची दिंडी आज 3ऱ्या पिढीवर आलेली आहे. 3ऱ्या पिढीची दिंडी आज चालू आहे. असं आम्हाला कळतं तसं चालू आहे. त्या दिंडीमध्ये किती लोक सहभागी? आता लोक काही टायमाला 2000 होऊ शकतात, काही टायमाला कमी होऊ शकतात, वाढत येते बी, काही टायमाला कमी जास्त होतात, माग पुढं असं होतं. किती वर्ष दिंडी साधारणतः वर्ष किती झाले? मला नाही सांगता येत. ती वडिलाच्या आजोबाच्या हातची येते दिंडी. पण अशी तारमळी दिंडी जायची, काही टायमाला खायला भाकर नसं वाटणी माणसं त्या टायमाला वेगळं होतं. गाडी बैलांनी काही गेले, काही कसे गेले. पण आज एवढ्या डोंगा डांगामध्ये गाड्या बिड्या माग पद्धतशीर सगळं येणं बिना भजन पहिलं नव्हतं. पहिले फक्त असे झेंडे घेतले की दिंडी झाली. अशी करता इथपर्यंत आलेली ती गोष्ट. आषाढाच्या महिन्यामध्ये दाखली एखादस वाटणी कुठेतरी व्हायची, अशा पद्धतीने ते चाललेलं आहे. आता पुढचं काही सांगता येणार नाही. आता माग इथपर्यंत आलो आपण. असं निश्चित अनेक परिस्थितीतून ही दिंडी या ठिकाणी पिढून पिढी 3ऱ्या पिढीत या दिंडी या ठिकाणी निघालेली आहे. अतिशय नामांकित असलेली दिंडी पाचुंद्यातून आता प्रस्थान करत आहे. निश्चित 10 दिवसाचा हा प्रवास सुखकर या ठिकाणी होणार आहे. जी9 मराठीतर्फे या ठिकाणी सर्व भाविकांना शुभेच्छा आहेत. जी9 मराठीसाठी नेवासा तालुका प्रतिनिधी युनुस पठाण.